शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखले होते आणि त्यांच्या गुरूंनी बालपणीच त्यांच्यामध्ये शिक्षणाचे विचार रुजवले होते. पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश दिला. चिखलाला सुद्धा आकार द्यावा लागतो, सोन्याला सुद्धा भट्टीत तापवावं लागतं, दगडाची मूर्ती जर घडवायची असेल तर त्याला सुद्धा टाकीचे गाव सोसावे लागतात. मनुष्य नावाच्या प्राण्याला सुसंस्कृत घडवायचं असेल तर त्याला शिक्षण आणि शिक्षक दोन्ही गरजेचे असतात. तेव्हा जाऊन सुसंस्कृत माणूस तयार होतो. जगावरती राज्य करणारा इंग्लंड हा देश आहे आणि या देशातील सांस्कृतिक परंपरेने त्या देशातील शिक्षकांना राष्ट्रपती इतका सन्मान व दर्जा दिली जाते. म्हणून तर ते जगावरती राज्य करतात. ज्याला क्रिकेटचा देव मानलं जातं तो म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. त्याला प्रसार माध्यमाने प्रश्न केला, तुम्हाला एवढे बक्षीस, एवढे पुरस्कार मिळाले, त्यातले तुमचे सर्वात आवडीचे बक्षीस कोणते? तेव्हा सचिन तेंडुलकरने सुंदर उत्तर दिले. ते म्हणाले, मला एवढे बक्षीस व एवढे पुरस्कार मिळाले, त्यातले माझ्या आवडीचे बक्षीस म्हणजे मला माझ्या अचरेकर सरांनी दिलेली शाबासकीची थाप होय. त्यांची शाबासकीची थाप मला भारतरत्नापेक्षाही मोठी आहे. माणसं जीवनात कितीही मोठी झाली, यशाचे श्रेय आपल्या गुरुजींना दिले. मनाचा मोठेपणाचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आपल्या यशाचे श्रेय आपल्या गुरुजींना देणं होय. मनाचा सर्वात खोटारडेपणा म्हणजे आपल्याला आपल्या शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त न करणे. असाच एका मनाचा मोठेपणाचा प्रसंग मला सांगावासा वाटतो. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडवरून भारतात येत होते. ही बातमी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कानावर पडली. त्यांचे कार्यकर्ते विमानतळावर बाबासाहेबांची वाट बघत राहिले. बाबासाहेबांचे विमान 2-3 तास लेट होते तरी सुद्धा बाबासाहेबांचे कार्यकर्ते 2-3 तास त्यांची वाट बघतच राहिले आणि 2-3 तासांनी बाबासाहेबांचे विमान विमानतळावर लँड झाले. बाबासाहेब खाली उतरले. बाबासाहेबांचे कार्यकर्ते पळत सुटले. ढोल ताशे वाजू लागले. बाबासाहेबांच्या जय घोषाने आकाश दुमदुमून गेले. बाबासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. बाबासाहेबांचा विजय असो अशा घोषणा देत होते. कोण त्यांच्या गळ्यात हार घालते, कोण त्यांच्या पाया पडते, परंतु एका कोपऱ्यात बसलेला म्हातारा माणूस बाबासाहेबांचा हा सोहळा आपुलकीने बघत होता. बाबासाहेबांनी गर्दी बाजूला सारली आणि चटकन त्या म्हाताऱ्या माणसाकडे गेले. त्या म्हाताऱ्या माणसाच्या पायावर डोके ठेवले. सर्व लोक आश्चर्यचकित झाले. एवढे मोठे पंडित या म्हाताऱ्या माणसाच्या पाया का पडतात? त्या क्षणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, हेच ते गुरुजी ज्यांनी मला घडविले. बाबासाहेबांना लहानपणीचा भीमराव आठवायला लागले. हीच ती पोरवर्गातली प्रत्येक अक्षर, प्रत्येक शब्द एका चातक पक्षाप्रमाणे वेचत होती. गुरुजी भीमाकडे पाहून असले कारण त्यांना ज्ञानाचा सूर्य दिसला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरुजींवर प्रचंड प्रेम आणि श्रद्धा होती. शेवटी इतकंच म्हणावंसं वाटतं, घरच्यातून पिल्लू उडावं घेऊन दिव्य शक्ती, आकाशांचे पंख असावेत अनुंबरठ्यावर भक्ती. तसंच आपण आपल्या जीवनात कितीही मोठं झालं तरी आपण आपल्या शाळेला आपल्या शिक्षकांना कधीही विसरलं नाही पाहिजे. शिका, मोठे व्हा. बाबासाहेबांचा हा संदेश घेऊन पुढे चाला. एवढे बोलून मी माझी भाषण संपविते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.